8:05 झाले. थोडं 2 मिनिटं थांबू अजून कुणी आलं तर. का करायचं सुरू? हा थांबा 5 मिनिट. हा तेच म्हणलं, थोडं थांबलेलं बरोबर आहे. बघा बाबा बी हे काय आदरणीय तेलतुंबडे सरजी, हॅलो. हा बोला. 13-14 लोक जॉईन झाले. करायचं सुरू मग? हो बर बर, करू. आवाज येतो व्यवस्थित माझा, क्लिअर? हो येतोय येतोय. बर. सर्वांना सप्रेम जय भीम. आधुनिक बुद्ध बाबासाहेब आंबेडकर संकल्पित बुद्धिस्ट सेमिनरी, दी बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटर, जागृतीचा अग्नी तेवत ठेवूया, शौर्य दिनानिमित्त आजचा आपला विषय, आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. याच्यामध्ये सहभाग आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर, बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक तथा भारतीय बौद्ध महासभा चे ट्रस्टी, त्यानंतर सत्येंद्रजी तेलतुंबडे मुख्य समन्वयक, सुरेश भोक्षे सर, दयानंद घोडके, संदीप त्रिभुवन व आपण सर्व उपस्थित मान्यवरांचं आजच्या या ऑनलाईन मीटिंग भाग 2 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आदरणीय सुरेशजी घोक्षे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी त्रिशरण पंचशील घ्यावं. हॅलो, सर्वांनी हात जोडावे. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना सिक्खापदं समादियामि कामेषु वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 नमो बुद्धाय जय गुरु. हा, धन्यवाद सर. आताच सुरेशजी घोक्षे सरांनी अतिशय सुरेख अशा आवाजामध्ये आपणाला त्रिशरण पंचशील दिलेला आहे. यानंतर मी बुद्धिस्ट सेमिनरीचे समन्वयक डॉक्टर R.D. बडगे सर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आम्हाला मार्गदर्शन करावे. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर. हॅलो. हे आपले चव्हाण सर. हा बोला सर. काय? हॅलो. हा बोला. बडगे बडगे साहेब थोडं उशिरा बोलतील ना, प्रास्ताविक. बर बर. मग आता प्रास्ताविक करू का? हो. कुणाला देऊ? बघा ना, ठरवा. त्रिभुवन सर बोलतील, हे बोलतील, बरं, बरं, गोडके साहेब बरं. बोलतील. यानंतर बोलू आदरणीय थोडं. संदीप त्रिभुवन सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगानं आम्हाला मार्गदर्शन करावं. आदरणीय संदीप त्रिभुवन सर. जगतवंदनीय जगद्गुरू तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझा पंचांग प्रणाम. आजच्या मीटिंगला आदरणीय जॉईन झालेले आदरणीय बडगे साहेब, तेलतुंबे साहेब आणि आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय. आणि आजचा जो विषय आहे, आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. म्हणजे या विषयावरती हा विषय आदरणीय तेलतुंबे सरांनी टाकलेला आहे आणि थोडासा मलाच क्वेश्चन मार्क झाला, मलाच प्रश्न पडला की हा विषय काय आहे. तर मी ChatGPT वरती टाकलं आणि थोडंसं मला क्ल्यू मिळाला की सरांना काय म्हणायचं आहे. तर मला वाटतं हा विषय ऐकून बऱ्याच जणांच्या मनात क्वेश्चन मार्कच तयार झाला असेल, प्रश्नचिन्हच तयार झाला असेल. तर याविषयी सखोल
चर्चा किंवा मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे तेलतुंबडे सर आणि आदरणीय बडगे सर हे आहेत. ते छान मार्गदर्शन करतील आणि आपण त्यांचं मार्गदर्शन ऐकूयात. तर मी सरांना विनंती करतो की सर आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. आदरणीय संदीपजी त्रिभुवन यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर मी आदरणीय दयानंदजी घोडके सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त करावे. सर मी रस्त्यात आहे, मी अजून घरी पोहोचलेलो नाहीये, गाडी बरं, चालवतो. हो. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. यानंतर मी जेतवन धम्मसंस्कार केंद्राचे मुख्य बल्लाळ सर यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी आजच्या विषयाच्या अनुषंगानं आपलं मत व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. आवाज येतो माझा? हा येतोय. सर्वांना जय भीम म्हणलं. हा, आजच्या विषय जे घेतला आपण, आज आमचे पूर्वज मेष राशीचे नसून हे सिंह राशीचे नसून ना सर, काय विषय? सिंह राशीचे नसून मेष राशीचे, मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. सिंह राशीचे आहे. यावर जे आपलं आज मार्गदर्शन सरांनी ठेवलेलं आहे. सकाळी मला त्यांनी फोन केला, तुम्ही जॉईन व्हा. पहिल्याच प्रथम मी आता ही ऑनलाईन मीटिंग आपली जॉईन करत आहेत आणि यामध्ये सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं राहणार आहे. कारण त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांचा अभ्यास या बाबतीमध्ये झालेला आहे आणि ते आपल्याला माहिती देतील. सर्व उपस्थित 13 लोक आहेत. आपण सर्वांना मला वाटतं तेलतुंबडे सरांनी याबाबत आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करावं, एवढं मी बोलतो सर. धन्यवाद आदरणीय सर. हा. आपण आपला वेळ वरिष्ठांना दिलेला आहे, त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय तेलतुंबडे सर, बडगे सरांना घेऊ का आता? मग नाही, बडगे सर बोलतील शेवटी घेऊ का त्यांना? हो हो. बर बर बर. यानंतर आजच्या आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. मी यानंतर आमंत्रित करत आहे बोधाचार्य सुरेश जी घोक्षे सरांना. त्यांनी आम्हाला याविषयी मार्गदर्शन करावं. आदरणीय सुरेशजी घोक्षे सर, बोधाचार्य. सर्वांना सविनय जय भीम. हा जो विषय दिलेला आहे आणि ह्या पूर्वसंध्येला आपण याच्यावरती चर्चा करतोय, तर माझं प्रत्यक्ष मत आहे की पहिलं आमचे मार्गदर्शक तेलतुंबडे सरांनी याच्यावरती खूप काही भाष्य करावं, त्याच्यावरती प्रकाश टाकावा आणि त्यानंतर आमचे काही प्रश्न असतील त्याच्यावरती तुम्ही त्याचं समाधान करावं, असं मला वाटतं. की जे महत्वाचे विषय आहेत की आमच्यापेक्षा तेलतुंबडे सर आणि बडगे सर हे पॉइंटने नक्की बाबासाहेबांना काय अपेक्षित होतं, ज्यावेळेस ते बाबासाहेब स्तंभाजवळ गेले, त्यांनी वाचल्यानंतर त्याच्यानंतरच त्यांनी सांगितले आमचे लाचार नव्हते की आमचे निजळ्या छातीचे लढवय्ये लोक होती. तर मी तेलतुंबडे सरांनाच विनंती करेल की तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन करावं. जय भीम. धन्यवाद आदरणीय सर. आता सुरेशजी घोक्षे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ऑनलाईन मीटिंग मध्ये जे बी मान्यवर जॉईन झालेला आहे त्या सर्वांचं मत असं आहे
की सत्येंद्रजी तेलतुंबडे हे बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक असून एक गाडे अभ्यासक आहेत, बौद्ध साहित्याचे गाडे अभ्यासक आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. तरी मी आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांना नम्र विनंती करतो की आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, या विषयाबद्दल आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन करावं. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. आज सूत्रसंचलन करत असलेले व्यवस्थापक चव्हाण सर, बल्लाळ साहेब, गोक्षे सर, त्रिभुवन सर, घोडके साहेब, सगळीच मंडळी आहे. अनेक जण बल्लाळ साहेबांना, त्रिभुवन सरांना प्रतिसाद देऊन संतोष पटवेकरजी असे सहभागी झाले. सर्वांची नावं घेता येणार नाहीत. दिलीप पाईक सर, तर सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज आवाज येतोय ना व्यवस्थित? हो, आदरणीय येतोय. सर आवाज येतोय. आज आपण जाणीवपूर्वक हा विषय टाकला. आपले संदीप खरे सर, आज आपण विषय टाकला की आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे होते. खर तर संदीप त्रिभुवन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शंका चव्हाण सरांनाही आणली, सगळ्याला आली. पण बडगे साहेबांनी एक आवर्जून सांगितलं की बुद्धिस्ट सेमिनरीची एक प्रॉपर आधुनिक बुद्ध बाबासाहेबांची व्हिजन आहे. हे जे वाक्य घेतलंय ते प्रामुख्याने बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतामध्ये जे लेख लिहिलेत, अग्रलेख लिहिलेत, त्यामधील हे वाक्य आहे. 20 मे 1927च्या अंकामध्ये जो अग्रलेख लिहिला, त्या अग्रलेखाचं हे सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आपण शौर्य दिन म्हणतो, ज्याला जय स्तंभ म्हणतो, त्याचे संदर्भ आर्मीच्या, मिलिटरीच्या इतिहासात आहेत. इतके मोठ्या प्रमाणात आहेत की ज्या वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं, त्या दुसऱ्या महायुद्धाच्या सिम्बॉलवर आणि त्यावेळेला काढलेल्या नाण्यावर या जयस्तंभाच्या आणि आपल्या शौर्य स्तंभाचं प्रतिकृती त्या ठिकाणी होती आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झालं होतं. 1 जानेवारी 1927ला बाबासाहेबांनी त्यांच्या सहकार्यासह या जयस्तंभाला, ज्यांनी शौर्य हे केलं, भारतात सर आवाज बंद झालाय. 6-7 लढाया खूप शक्तिशाली समजल्या जातात. त्यामध्ये ही 1 जानेवारी 1818 ची लढाई समजली जाते, की ज्या लढाईमध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्यामध्ये ही लढाई झाली. ती एक राजकीय हेतूने
लढाई असली असं जरी प्रस्थापित इतिहासकारांनी म्हटलं तरी सुद्धा ही जी लढाई आहे, ही लढाई सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाची गणली गेली. आणि 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या स्तंभाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर बाबासाहेबांनी तिथं काय म्हटलं, कसं म्हटलं, काय बोलले याचं मला फारसं काही संदर्भ मिळाले नाही. मात्र ज्या वेळेला या भीमा कोरेगावच्या लढाईचा संदर्भ पाहत गेलो, त्यावेळेला बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतामध्ये महाडचा धर्मसंगर, बाबासाहेब महाडचा धर्मसंगर म्हणतात, की चौदार तळ्याचा सत्याग्रह, त्यानंतर झालेला मनुस्मृतीचा दहनाचा कार्यक्रम हा 25 डिसेंबरला झाला. पण त्यात बाबासाहेबांनी 19-20 मार्चला खरं तर हे खूप कमी जणाला माहिती आहे, की चौदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून कोणतीही पूर्वनियोजित आखणी नव्हती. मुळामध्ये त्याच्यात अनेक मतभेद आहेत, की काही म्हटल्या आखणी होती आणि बाबासाहेबांनी ती गनिमी काव्यांनी त्यामध्ये केली. मात्र जे काही आहेत त्याच्यामध्ये जे संदर्भ येतात तर ती कुलाबा बहिष्कृत हितकारणीची आणि अस्पृश्यांची परिषद होती. त्या परिषदेमध्ये वेगळे सामाजिक, शैक्षणिक, नोकरी विषयक असे ठराव करण्यात आले. वसतिगृह चालू करणं, इंग्रज सरकारकडे आरक्षण मागणं, सामाजिक मुद्द्यावर असे ठराव करण्यात आले आणि शेवटचा एक ठराव मांडताना अनंत चित्रे आणि विनायक चित्रेंनी एक मुद्दा मांडला. विशेष लक्षात घ्या, ही माणसं ब्राह्मण समजली जातात. खरे म्हणजे ब्राह्मण म्हणजे ही शिकेपी माणसं, सुरवा टिपणीस, आपले अनंत चित्रे, विनायक चित्रे, मभी चिटणीस, ही जी मंडळी आहे यांना शिकेपी म्हटलं जातं. म्हणजे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, म्हणजे सध्याच्या उद्धव ठाकरे यांच्या जातीचे. त्यांनी ठराव मांडला आणि ठराव मांडत असताना ते म्हटले, की ही परिषद अशी संपणं ठीक नाही. या परिषदेमध्ये केशवराव जेधे ज्यांनी मुंबई प्रांतामध्ये ठराव मांडला आणि ब्रिटिशांकडून एक ठराव कायदा पारित केला, की जे सार्वजनिक तळे आहेत ते सर्वांसाठी खुले करण्यात यावीत. आणि ही खुली करण्याचा ठराव सुरभा टिपणीस महाडचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी तो ठराव अंमल म्हणजे नगर परिषदेने तो पास केला आणि त्या नगर परिषदेने पास केलेल्या ठरावाची आपण अंमलबजावणी करूया अशा पद्धतीचं हे बोलले. त्यानंतर त्याला दादासाहेब गायकवाडांनी सपोर्ट केला. पण दादासाहेब गायकवाडांनी सपोर्ट केल्यावर मला बोलताना काही जण बोलताना त्यामध्ये बऱ्याच इतिहासकार 1976 ला मी स्वतः महाडमध्ये तिथं होतो
आणि त्यावेळेला त्या सत्याग्रहातली एक व्यक्ती जिवंत होती. ते बोलताना म्हटले, की हा ठराव म्हणल्यावर बाबासाहेबांनी सांगितलं, की या ठरावावर मतं घेतली पाहिजे आणि मतं घेतली पाहिजे म्हटले. ते म्हटले, "अहो सगळ्याचा सपोर्ट आहे." मग बाबासाहेब म्हटले, "माझा विरोध आहे." मग माझा विरोध आहे म्हटल्यावर अध्यक्षांचा विरोध म्हटल्यावर ते म्हटले, "अध्यक्षाची सूचना ऐकली पाहिजे, मानली पाहिजे." आणि मग तो ठराव लोकमताला टाकण्यात आला आणि लोकमताला टाकण्यात आल्यानंतर 9 विरुद्ध तिथं जे काही 3-4 हजारापेक्षा जास्त लोक उपस्थित होते, त्यांच्यासह त्या आवाजी मतदानाने तो पास झाला. ते बाबासाहेबांना सांगावं लागलं, की ज्यांचा विरोध आहे त्यांनी इथं येऊन सांगा. तर त्यामध्ये 9 माणसं फक्त विरोधात हे केली आणि मग बाबासाहेबांनी घोषणा केली, की चवदार तळ्याच्या पाणी प्यायला आपण जाऊया. त्यानंतर ज्या काही गोष्टी झाल्या, की त्यांनी ते पंचगव्यांनी तलाव स्वच्छ केला, शुद्ध केला आणि त्यानंतर परिष्कृत भारतामध्ये बाबासाहेबांनी 3 लेख लिहिले. पहिला लेख लिहिला महाडचा धर्मसंकट आणि वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी. दुसरा लेख लिहिला महाडचा धर्मसंकट आणि इंग्रजांची जबाबदारी म्हणजे ब्रिटिशांची जबाबदारी. आणि तिसरा लेख 20 मेला लिहिला, की महाडचा धर्मसंकट अस्पृश्यांची जबाबदारी. हे 3 लेख लिहिले आणि या 3 लेखामध्ये शेवटच्या बाबासाहेबांचं लिखाण खूप खूप असं मुद्देसूद असायचं. त्यांनी वेगळे-वेगळे मुद्दे मांडले. त्या मुद्द्याच्या शेवटच्या मुद्द्यामध्ये बाबासाहेब म्हणतात, की आजचे अस्पृश्य म मेष राशीचे नसून ते सिंह राशीचे आहेत. कारण त्यांच्या पूर्वज पण सिंह राशीचे आहेत. हे जे मुद्दे आहेत, ते मुद्दे थोडेसे मी बडके साहेबांकडे सोडतो, की सिंह रास आणि मेष रास. बाबासाहेबांनी 1935 साली 35 सालापूर्वी जेवढे भाषणं केली, त्या भाषणामध्ये नेहमी रामायण, महाभारतातली उदाहरणं दिली, प्रचलित उदाहरणं दिली. त्यामध्ये हे पण उदाहरण दिलं. आता या उदाहरणामध्ये याचा अर्थ असं वाटू शकतो, की बाबासाहेब पंचांगाला मानत होते का? असं वाटू शकतो, की हा बुद्धिस्ट सेमिनरीनी यांनी कुठून तरी हा बगलातला विषय काढला. पण ज्या वेळेला समजलंय, की हे बाबासाहेबांचं वाक्य आहे, त्यावेळेला सगळ्यांनाच त्याची उत्सुकता वाटली. आणि त्या उत्सुकतेचा भाग म्हणून बाबासाहेबांनी ही रास जी परिचित आहे लोकांचं, ते शब्द वापरले आणि एकट्या दुकट्या कोणाला नाही. ही जे राशी भविष्य लिहितात, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. ते राशी म्हणजे एक थोतांड आहे. भाकड कथा आहे. रामायणाच्या संदर्भात जर राम संदर्भ घेतले, तर राम आणि रावण दोघांचीही रास तूळ आहे, तुला आहे
आणि मग एक जिंकतो का आणि एक हारतो का? हं? दोघंही जिंकायला पाहिजे किंवा दोघंही हारायला पाहिजे किंवा दोघात युद्धच व्हायला पाहिजे. तर हा संदर्भ या गोष्टीशी नाही. राज शब्द आपले जे भूमिपुत्र आहेत, शेतकरी आहेत, त्या राज शब्दाचा अर्थ होतो ढीग आणि तो ढीग म्हणजे धान्याचा ढीग असतो. सुगी-खळं झाल्यावरच्या पिकाचा ढीग असतो. त्याला रास म्हटलेला आहे. खरं तर अ, ज्या वेळेला भाषिकाची चर्चा चालते, त्यावेळेला हा विषय प्रामुख्याने येतो, की अरे ह्या लोकांनी इतकी गडबड केलेली आहे, की आम्ही कोणताही शब्द वापरा, तो त्यांच्या मनोवादी, विषमतावादी संस्कृतीकडेच जातो. या ठिकाणी बाबासाहेबांनी जो शब्द वापरलाय, मेष म्हणजे मेंढ्या आणि शिव म्हणजे तर माहितीच आहे. तर मेष राशीचे आम्ही नाहीयेत, म्हणजे आम्ही मेंढरं नाहीयेत. आम्ही आहोत सिंह राशीचे, म्हणजे आमच्याकडे सगळे सिंहच सिंह आहे. आणि ते सांगत असताना बाबासाहेबांनी काही संदर्भ दिले. अगोदरचे संदर्भ, की काही त्यातलं एक मोठं वाक्य आहे. बाबासाहेबांनी हेडिंग दिलं, की त्या हेडिंगमध्ये बाबासाहेब म्हणतात, की विचार करण्यास कारण घडावं लागतं. आणि त्या हेडिंगमध्ये विचार करण्यास कारण घडावं लागतं. तर माणसं विचार कसं करतात, त्याच्यासाठी बाबासाहेबांनी काही संदर्भ दिले, की लोकं विचारच करत नाहीत. त्याऐवजी जो धर्मोपदेशक असतो, त्यांनी जे सांगितलं त्याला लोक धर्म म्हणतात. वडील जे सांगतात त्याला लोक आज्ञा म्हणतात. शासकीय जे राजे महाराजे वगैरे जे सांगतात त्याला लोक आदेश म्हणतात किंवा पारशी भाषेचा विचार केला तर हुकूम म्हणतात. बाबासाहेबांनी हुकूम शब्द मानतात म्हटलाय. आणि जे लोक मित्रांकडून विचार घेतात त्याला सल्ला म्हणतात. तर बाबासाहेब म्हणतात, की ज्याला विचार म्हटलं जातं, लोक विचार करत नाही आणि प्रामुख्याने मग धर्मोपदेशक, वडील म्हणजे आमचे पूर्वज, त्यानंतर आमचा अ, शासकीय यंत्रणा आणि शेवटी मित्र यांचे आदेश वापरून त्याच्यावर कोणताही विचार न करता अंमलबजावणी करतात. पुढच्या टॉपिकमध्ये बाबासाहेब म्हणतात, की सगळेच लोक असे नाहीत. पण बहुतांशी लोक असे आहेत. पण काही माणसं विचार करणारी आहेत. आणि विचार करणारी जी माणसं आहेत, ती विचार करणारी माणसं विचाराला प्राधान्य देतात, पण विचारानुसार आचरण करत नाही. बाबासाहेबांनी त्याची तिथं पार्श्वभूमी नाही दिलेली, पण त्याची पार्श्वभूमी सर्वत्र येते. ती प्रामुख्याने त्यावेळेला जी ब्राह्मणेतर चळवळ चालू होती, जी ज्याला सत्यशोधक चळवळ चालू होती, ह्या लोकांचं म्हणणं होतं, की आम्ही तुमच्यात सहभागी होतो, परंतु तुम्ही ब्राह्मणांना त्यामध्ये सहभागी करू नका. त्याला बाबासाहेबांनी तर त्याच्या वरिष्ठ हिंदूंच्या जबाबदारीमध्येच एक सांगून टाकलं, की मी
या गोष्टी ब्राह्मण्य म्हणजे विषमता धरतो आणि ती जातीशी चिटकून असण्यापेक्षा मताशी चिटकून आहे. एखादा महार असला तरी तो ब्राह्मण्यग्रस्त असू शकतो. तर अशा प्रकारची मांडणी केली. लोकं अनेकदा ती मांडणी करतात, पण ती प्रासंगिक मांडणी आहे. हे पण आम्ही विचारात घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बाबासाहेबांनी विचारानुसार आचरण न करणारे लोक त्याच्यामध्ये केसरीमध्ये जे लेख येतात, त्या लेखातील लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखाला अनेक ठिकाणी झोडपून काढलेला आहे. आणि याच अंकामध्ये दुसरा एक संदर्भ दिला आहे त्यांनी, की त्यामध्ये एक संदर्भ येतो अस्पृश्याचा आणि आमच्या महार जातीचा. बाबासाहेबांनी स्पष्ट महार शब्दच वापरलेले आहेत. त्यामध्ये एक सकट नावाचे मातंग समाजाचे गृहस्थ आहेत आणि ते जसं हे प्रबोधनकार, भालाकार, लोकहितवादी असे वेगळे-वेगळे पेपर चालू होते. तसंच हे भाले नावाचा भालाकार त्यांना भालाकार आणि त्यांचं पेपर चालू होता. त्यामध्ये या सकटचं पत्र आलं होतं आणि त्या सकटच्या पत्रामध्ये युक्तिवाद बाबासाहेबांचे किती बिनतोड होते, हे मला आपल्याला सांगायचंय. त्यामध्ये म्हटले, की महारांना चवदार तळ्याचा सत्याग्रह करायचा नैतिक हक्क नाही. कारण महार लोक मातंग समाजाला तुच्छ समजतात, विषम समजतात, रोटी-बिटी व्यवहार करत नाही. त्यांच्या अ, रस्त्यानी जाऊ देत नाही. मग त्यांना कसा नैतिक अधिकार प्राप्त होतो? तर बाबासाहेब म्हणतात, की मी कधी कोणाचं नाव घेत नाही. पण यांनी लिहिल्यामुळं ह्या व्यक्तीचं नाव घ्यावं लागेल आणि सकट म्हणतात ते खरंही असेल. आता खरंही असेल आणि खरं असताना त्यांना असं वाटतं, की महारांनी मातंग समाजाला बरोबरीचा दर्जा द्यावा. पण ते आमच्याशी का वाद घालतात? त्यांनी काय करावं? त्यांनी महाराकडे समता मागण्याऐवजी त्यांनी ब्राह्मणाकडे समता मागावी आणि ते ब्राह्मणांच्या बरोबरीचे झाले. ब्राह्मणांनी त्यांना समता दिली, रोटी-बिटी व्यवहार केला, तर ते महारापेक्षाही उंच होतील. त्यांनी विनाकारण या लढ्याची अशा प्रकारचे म्हणजे खऱ्या अर्थाने मूर्ख युक्तिवाद करू नये आणि बाबासाहेब हे या लढ्याला जागतिक स्तरावर नेतात. मग फ्रेंचच्या ब्रास्टिलच्या तुरुंगातल्या आणि फ्रेंच राज्यक्रांतीशी हा लढा जोडतात आणि तो तुम्हाला सांगायचंय, की अगदी लंडनच्या मुख्य पत्रामध्ये सुद्धा इंग्लंडच्या त्या लढ्याला त्या पद्धतीने मान्यता दिली जाते. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि हा मुद्दा करत असताना शौर्यस्तंभाकडे आम्हाला येणं गरजेचं आहे. जयस्तंभाकडे आम्हाला येणं गरजेचं आहे. जयस्तंभाचा विचार करत असताना त्यावेळेला पेशवाई होती. दुसरा बाजीराव हा आजचा म्हणजे सगळं कारभार पाहत होता. जी छत्रपती होते, या छत्रपतींना त्यांनी आजच्या राष्ट्रपतीप्रमाणे रबरी स्टॅम्प बनवलेलं होतं. छत्रपतीचं काहीच चालत नव्हतं. सगळे कारभार ते पेशवेच पाहत होते आणि या पेशव्याशी पेशव्यांनी
आणि इंग्रजाच्या सैन्याशी ही लढाई झाली. ही लढाई होत असताना मला वाटतं कोण स्ट्रॅटन नावाचे एक मेजर इंग्रजांचे होते आणि त्यांच्याकडं सगळी जी फलटण होती, म्हणजे सगळी सैनिकांची संख्या होती, ती 834 संख्या होती. आणि 834 पैकी 334 लोक हे इतर जातीचे होते, जमातीचे पण असतील. मात्र 500 लोक होते, ते मात्र महार समाजाचे होते. तर पेशव्याकडची स्थिती कशी होती? पेशव्यांकडं 28,000 सैनिक होते, हे आपल्याला सगळ्याला ज्ञात आहेच. पण त्यामध्ये 20,000 सैनिक जे होते ते घोडदळ होतं आणि घोडदळ मध्ये शिलेदार होते. म्हणजे आता पुन्हा हा संदर्भ आपल्याला बारकाईनी बुद्धिस्ट सेमिनरी मध्ये सहभागी होणाऱ्याला हे गोष्टी माहिती असल्या पाहिजे की शिलेदार आणि बारगी असे 2 प्रकार शिवरायांच्या सैन्यापासून होते. मग शिलेदार म्हणजे ज्याचं स्वतःच घोडं आहे तो शिलेदार, आणि ज्याला स्वराज्याने म्हणजे शिवरायांनी राज्याने घोडं दिलं आणि तो घोडदळामध्ये सहभागी आहे त्याला बारगी. मग ज्याचं घोडं आहे, जे शिलेदार आहे, त्याला घोड्यासाठी स्वतंत्र खाना-पिना आणि स्वतंत्र शिवराया मिळत असायच्या, की जी शिवराई शिवरायांनी सुरू केली आपल्या स्वराज्यात आणि नंतर या पेशव्यांनी ती शिवराई बंद केली. शिवशक पण बंद केला. तर जे 20,000 घोडदळ आणि 8,000 पायदळ असे सगळे 28,000 सैनिक या पेशव्यांकडे होते. आणि ज्याला महार बटालियन, नंतर मॅग्निटाईज बटालियन म्हटलं गेलं. या बटालियन मध्ये म्हणायला महार बटालियन, पण त्यामध्ये सर्व अस्पृश्यांचा समावेश होता. अगदी शीख समाजामध्ये असलेले आजचे शेड्यूल कास्टचे लोक सुद्धा या महार बटालियन मध्ये होते. पण ही नंतर जी विस्तारित भाग झाला, तर या 834 लोकांकडं जशा तलवारी होत्या, जशा साधनं होते, तशी 20 तोफा होत्या. आम्ही इतका कमी अभ्यास करतो की आमच्या समता सैनिक दलामध्ये आमची ही लढाई कधीच शिकवली जात नाही. माझी खूप इच्छा आहे की ही लढाई शिकवली जावी. का शिकवली जावी? की ज्या वेळेला 28,000 सैनिक पुढे होते, त्यावेळेला या 834 सैनिकाने आपली जी मोर्चे बांधणी केली ती 7 ठिकाणी केली. आणि मग कोण कोणत्या बाजूनी येतील, घोडे कोणत्या बाजूनी येतील, मग आपल्याकडे असलेल्या साहित्याचा, तोफांचा कसा कोणत्या ठिकाणी बार करायचा. विशेष म्हणजे थंडी इतकी होती की त्या तोफा पेटतही नव्हत्या. त्या दारू पण अगदी ज्याला म्हणतो ती हे थिजून गेली होती, अशी सगळी अवस्था होती. पण या 7 ठिकाणच्या मोर्चे बांधणीने त्यांनी या 28,000 सैनिकांचं दानादिन केले. त्या जयस्तंभावर जी नावं आहेत त्या नावा व्यतिरिक्त म्हणजे
त्या ब्रिटिश गॅजेट मध्ये ज्या वेळेला याची नोंद येते त्यामध्ये या 834 पैकी 275 सैनिक हे ब्रिटिशांच्या बाजूने लढणारे जे होते त्यातले गायब होते 275. पण ज्यांचे मृतदेह सापडले त्यांचेच नाव फक्त जयस्तंभावर लिहिले गेले. आता यामध्ये हे श्रेय नागांना जातं, नाकांना जातं. त्याचं कारण सोबत जे 334 होते हे 334 सगळे पळून जाण्याच्याच तयारीतले होते. म्हणजे कदाचित आपण आज असं जाहीर करू शकतो की हे 334 पळून गेले. मात्र ही जी महार लोक होते यांनी ठरवलं करू किंवा मरू. आणि हाच संदर्भ बाबासाहेब घेतात आणि ब्रिटिशांच्या गॅजेटमध्ये स्वातंत्र्य लढा हा जसा 1818चा लढा मी ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला आर्मीच्या याच्यामध्ये हा संदर्भ येतो की ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सहकार्यासह या जयस्तंभाला भेट देऊन गेले त्यावेळेला आणि तेव्हापासून या डाऊन ट्रोडन म्हणजे दलित वर्गामध्ये एक चैतन्य निर्माण झालं आणि त्यांनी लढा सुरू केला. बाबासाहेब त्याच्यामध्ये त्या 3 लेखामध्ये एक वाक्य आवर्जून वापरतात. ते म्हणतात आतापर्यंत आम्ही हा हिंदू धर्मामधला कलंक समजत होतो. पण हा हिंदू धर्मावरील कलंक नसून हा आमच्या देहावरील कलंक आहे आणि आम्हाला हा कलंक कसा धुवून काढायचा हे आम्हाला चांगलं माहिती आहे. कारण आमच्या पूर्वजांनी या गोष्टी म्हणजे आपण हे गायकवाडांचा तर संदर्भ घेतो. त्याच्यामध्ये आम्ही पाटीलकी कशा मिळवल्या, सरदारक्या कशा मिळवल्या, कोणाला कसं वाचवलं हा सगळा आमचा जाज्वल्य इतिहास आहे. आणि शूद्रपूर्वी कोण होते याच्यात तर बाबासाहेब म्हणतात की आम्ही सगळे क्षत्रियच होतो. पण आम्हाला काही गोष्टीमध्ये आमची हार झाली. त्यात आर्यांचा संदर्भ येतो आणि हार होण्याचे पण 2 कारण त्यांनी सांगितले. एक कारण होतं की घोडा जे साधन आहे ही घोडा काही भारतीय साधन नाही. उंटन हत्ती हे आमचे लढाईतले साधन होते. उंटदळ आणि घोडदळ उंटदळ आणि हत्तीदळ हेच आमचे येतदेशीय लोकांचे साधन होती. मात्र आर्यांनी सोबत त्यांच्याकडचा घोडा आणला आणि दुसरं एक शस्त्र आणलं ते म्हणजे धनुष्य. जिथं जे शस्त्र होतं ते लांबून मारायचं शस्त्र म्हणजे फक्त भाला फेकून मारायचा एवढं एकमेव शस्त्र होतं. तर हे घोडा आणि धनुष्य या शस्त्रामुळं येथील जी स्थानिक लोक होते त्यांचा पराभव झाला. हे जे सगळे संदर्भ बाबासाहेब वेगळ्या ठिकाणी देतात आणि स्पष्टच करतात की आम्ही मेंढर नाहीत. आम्ही जे आहोत ते सिंह राशीचे आहोत. ज्या वेळेला संविधानाचं संदर्भ येतात त्या वेळेला काही चर्चा आता उघड होत आहेत, लिखित स्वरूपात येत आहे. तर त्यामध्ये
बाबासाहेबांच्या विद्वत्तेला जितकं महत्व होतं तितकंच बाबासाहेबांच्या अनुयायामुळेच संविधान टिकू शकेल अशा प्रकारची खात्री पण तत्कालीन पुढाऱ्यांना होती. ही जी बाब आहे ती सिंह राशीची जी बाब आहे ती आम्ही लक्षात घेतली पाहिजे. आम्ही बिनीचे सैनिक आहोत. आम्हाला या महाडच्या धर्मसंगारामध्ये आम्हाला कास्टिझम करायचं नाही, जातीय विचार करायचा नाही. आमचा जो विचार असेल तो विचार आहे की आम्ही सिंह राशीचे आहोत. बाबासाहेबांनी तिथं एक सुंदर शब्द वापरला की आम्ही मानव धर्म जगवणारी माणसं आहोत. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय टिकवणारी माणसं आहोत. आज आमची शस्त्र बदललेली आहे, पण आमची रास बदललेली नाही. आम्ही सिंहच राशीचे आहोत. आम्हीच हे सगळं टिकू शकतो. आम्हीच हे बिनीचे सैनिक आहोत आणि आम्हाला बाबासाहेबांनी या सिंह राशीचं भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बाबासाहेबांनी आवर्जून एक टॉपिक टाकलेला आहे की वीर कोणाला म्हणतात, सत्याचा शिक्षक कोणाला म्हणतात. भगवान बुद्धाचंच ते वाक्य आहे. भगवान बुद्धांचं ते वाक्य म्हणजे त्या गाथेतलं वाक्य आहे की ते म्हणतात की सत्याचा शिक्षक कोणाशी भांडत नसतो, पण जग त्याच्याशी भांडत असतं त्याचा त्याला नाइलाज असतो. तर बाबासाहेब वीर कोणाला म्हणतात, तर वीर म्हणत असताना ते म्हणतात की जो शिलाची जपवणूक करतो तो वीर आहे. जो शील सगळ्यांसाठी प्रस्थापित करण्यासाठी झगडतो तो वीर आहे. मला धक्का बसला ज्या वेळेला मी हा बहिष्कृत भारताचा लेख वाचत होतो त्या वेळेला बाबासाहेबांनी आवर्जून एक लेख लिहिला. ते म्हटले की समस्त अस्पृश्यांसाठी फक्त महार जातीचे लोक रक्ताचा सडा करत आहेत हे इतरांनी लक्षात घ्यावं आणि त्यांना आज नाहीतर उद्या आमच्याच पाठीमाग आणि याच समूहाच्या पाठीमाग यावं लागेल असा बाबासाहेब इशारा देतात. आपण बुद्धिस्ट सेमिनरीचा विचार करताना नेहमी विचार करतो की 1935 पूर्वीचे म्हणजे घोषणा करण्यापूर्वीचे बाबासाहेब, घोषणा केल्यानंतर बौद्ध धर्माच्या मार्गावर जाणारे बाबासाहेब आणि त्यानंतर अगदी 56 नंतरचे बौद्ध जनांच्या प्रतिज्ञा दिल्यानंतरचे बाबासाहेब. तर जर आम्ही महार नाव टाकून दिलं असलं, जर आम्ही बौद्ध म्हणून वावरत असलो तर आम्हाला ही सिंह म्हणजे काय, सिंहरास म्हणजे काय याचा संदर्भ आम्हाला नरसिंह गाथेप्रमाणे लावला पाहिजे. बाबासाहेबांच्या या 54 नंतरच्या भाषणाच्या संदर्भात लावला पाहिजे आणि आम्ही आमची जी शस्त्र आहेत की जी संविधानाने आम्हाला दिलेली आहे त्याचा वेगळा वेगळा अर्थ काढून सध्याची लढाई कशी जिंकली पाहिजे यावर आम्ही जास्त साकच्छा केली पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि
एक ब्राह्मण असतो, सगळं गाव फिरवतो. मग आमचा एक बौद्धाचार्य, आमचा एक धर्मप्रचारक तिथलं वातावरण का फिरवू नये, का परिवर्तन करू नये, त्याच्यात ती सक्षमता आणण्याचं, त्याला सिंह राशीमध्ये नेण्याचं यासाठी सहभागी झालात. एक महत्वाच्या विषयावर आपल्या मनात पण चर्चा झाली असेल. मी आता पुढचं जे शंका निरसन, संशय निवृत्ती हा भाग यांच्याकडे सोपवतो. पण तत्पूर्वी डॉक्टर बर्गे साहेब पण एक पद्धतशीरपणे मुद्दे मांडतील. मी ही सगळी बाब पुढची चव्हाण सरांवर सोपवतो आणि आपल्या सर्व बुद्धत्व बीजाला, शौर्यत्व बीजाला वंदन करून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. धन्यवाद सर. आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, जे की बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक आहेत आणि शाहू फुले आंबेडकर या विचारधारेचे गाडे अभ्यासक म्हणून पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे बघत आहे. आणि आजचा जो विषय होता, आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, हा एक म्हणजे विचारामध्ये संभ्रम निर्माण करणारा विषय होता. परंतु हे बाबासाहेबाचं वाक्य आहे आणि हे वाक्य कशा पद्धतीनं वापरलं आहे याचं म्हणजे अतिशय सखोल असं मार्गदर्शन आम्हाला आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांनी केलेलं आहे. यानंतर मी आदरणीय आमचे डॉक्टर R.D. बडगे सर, जे की बुद्धिस्ट सेमिनरीचे आमचे समन्वयक आहेत, मार्गदर्शक आहेत आणि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ट्रस्टी आहेत. त्यांची फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यांनी आम्हाला या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सर. खूप खूप धन्यवाद साहेब. बुद्धिस्ट ट्रेनिंग अँड कॉन्फरन्स सेंटरच्या वतीने आपण ऑनलाईन मीटिंग 2 हे आयोजित केलेली आहे आणि या ऑनलाईन मीटिंगच्या अनुषंगाने टॅगलाईन म्हणून आपण जे वाक्य वापरतो आहोत, जागृतीचा अग्नी तेवढ ठेवूया. आणि आजचा जो मुख्य विषय आहे तो म्हणजे आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत. या विषयाच्या अनुषंगाने विजयास्तंभाच्या वर अभिवादन सभेच्या पूर्वसंध्येला म्हणजे महाराष्ट्रातील तमाम विद्वान अभ्यासक लोकांना या विषयाची माहिती व्हावी आणि या विषयाच्या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी त्यांना मदत व्हावी, या अनुषंगाने बुद्धिस्ट सेमिनरीचे मुख्य समन्वयक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, समीक्षक, बौद्ध धम्माचे गाडे अभ्यासक आदरणीय सत्येंद्रजी तेलतुंबडे सर, या ऑनलाईन सत्राचं सूत्रसंचलन करणारे आमचे मित्र आयुष्यमान चव्हाण साहेब, प्राध्यापक आणि प्राचार्य चव्हाण साहेब, आणि या ऑनलाईन सत्रामध्ये सुरुवातीची गाथा घेऊन ज्यांनी या सत्राला सुरुवात केली असे सुरेशजी घोंगशे साहेब, या सत्रामध्ये उपस्थित असणारे अरुणजी बल्लाळ साहेब, अशोकजी केदारे साहेब, भास्कर सोनवणे, भाऊसाहेब जगदाळे, दयानंद घोडके, दिलीप पाईकराव, एकनाथजी भोंगळे, हरेश पगारे, निलेश सोनवणे, पुरुषोत्तम स्वातके, रोहित तेलतुंबडे, संदीप खरे, संदीप त्रिभुवन, संतोष पटवेकर, सतीश ठोंबे, सुरेश वंशे,
आणि सुरेश खरात आपणा सर्वांना माझा सविनय जय भीम नमो बुद्धाय. या विषयाकडे वळताना आपण नेहमीप्रमाणे सुखो बुद्धानुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघस्य सामग्री समगानं तपसुको या गाथेचे स्मरण करून आपण पुढे जात असतो. या अनुषंगाने समस्त मानव प्राणी व निसर्गाच्या अनुषंगाने ज्यांनी दुःख मुक्तीचा मार्ग दिला असे आपल्या सर्वांचे मार्गदाते तथागत भगवान बुद्ध व 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातृसंस्थांचे संस्थापक, 1956 नंतरच्या धर्माचे बुद्धांचे धर्मगुरू, आधुनिक भारताचे निर्माते, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती कार्याच्या विचारास प्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आपण या विषयाच्या अनुषंगाने आताच आदरणीय तेलतुंबडे साहेबांनी अतिशय वेगवेगळ्या रेफरन्स नुसार आपल्याला याविषयी संपूर्ण या विषयाचा आवाका आपल्या समोर ठेवलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने मी थोडस वेगळ्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याशी हितगुज करणार आहे. कारण आपल्याला या विषयाकडे जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकूणच सगळ्या या घटनेच्या संदर्भामध्ये बुद्धिस्ट सेमिनरी नेमकी काय भूमिका घेऊन पुढे जात आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आपल्याला माहिती असेल की एखाद्या विचाराचा किंवा धम्माचा ऱ्हास काय होतो हे समोर ठेवून मी पुढं या विषयाच्या अनुषंगाने मोजक्या शब्दामध्ये माझं मत व्यक्त करेन. म्हणजे धम्माचा ऱ्हास का होतो या अनुषंगाने पहिली बाब त्यामध्ये अशी आहे की बौद्ध धम्माचे बौद्धिक दृष्ट्या आकलन करून घेण्यात कमी पडणे. बाबासाहेबांनी दिलेलं हे वाक्य मी आपणासमोर ठेवतो आहे. त्यानंतर बुद्धांच्या शिकवणीनुसार आचरण करण्यात अपयश येणे आणि बौद्ध धम्माच्या आशयाचा विसर पडून त्याचे बाह्य स्वरूप राखण्यास समाधान मानणे. या तिन्ही मुद्द्याच्या अनुषंगाने आजची परिस्थिती आणि आजचा समाज हा कोणत्या दिशेने जात आहे, म्हणजे आशयाचा विसर पडल्यानंतर त्याचे बाह्य स्वरूप राखण्यात आपण समाधान मानत आहोत की काय, या वाक्याला धरून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि विशेष करून बुद्धिस्ट सेमिनरी प्रशिक्षण देत असते आणि प्रशिक्षण म्हणजे नेमकं काय हे कळावं या अनुषंगाने प्रशिक्षणाचा मुद्दा समोर ठेवून आणि या विषयाकडे मी वळेन. प्रशिक्षण म्हणजे विशिष्ट कामासाठी कौशल्य व ज्ञान प्राप्त करणे होय. म्हणजे विशिष्ट कामासाठी, कारण बुद्धिस्ट सेमिनरीचं विशिष्ट ध्येय आहे, त्या अनुषंगाने कौशल्य व ज्ञान प्राप्त करणे हा मुख्य भाग इथे समोर ठेवून, आणि प्रशिक्षण ही अल्पकालीन शैक्षणिक प्रक्रिया आहे हे पण लक्षात घ्या. आणि या अनुषंगाने आपण या सेमिनरीच्या प्रशिक्षणामधून आपण काही विचार घेऊन पुढे समाजामध्ये त्याचा प्रत्यक्ष रूपामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. आता आपण 208 वर्षापूर्वीच्या घटनेकडे वळूयात. आणि 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव इथे भेट देतात आणि तिथे बाबासाहेब भाषण पण देतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावकडे किंवा या जयस्तंभाकडे बाबासाहेब का वळलेले आहेत या अनुषंगाने मी काही मुद्दे आपणासमोर ठेवतो आहे. सरांनी याची संपूर्ण पार्श्वभूमी सांगितलेली आहे. परंतु भीमा कोरेगाव आणि बाबासाहेबांचं नातं या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं
आणि आता आपण जो मुद्दा घेतलेला आहे मेष आणि सिंह राशीचा, या अनुषंगाने बाबासाहेब इतिहासाचा अभ्यास करत असताना आपले पूर्वज, म्हणजे मी आता महार असा शब्द वापरणार नाहीये, बौद्धांचे पूर्वज किती शूरवीर होते, या अनुषंगाने आपण मांडणी केली पाहिजे. कारण ह्या सगळ्या सिंबॉलिक बाबी आहेत. 14 ऑक्टोबर 1956 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वैश्विक पातळीवरती जी स्वाभिमानी ओळख आहे ती बौद्ध ओळख आपल्याला दिलेली आहे. जातीची ओळख नाकारलेली आहे. म्हणून आपण बौद्धांच्या पूर्वजाविषयी बोलतो आहोत. आत्ताचे आपण बौद्ध आणि आपले ते पूर्वज किती शूर होते, किती वीर होते, किती निर्भीड होते, या अनुषंगाने त्यांचा आपण आढावा घेतो आहोत. तर या अनुषंगाने बौद्ध पूर्वजांचा इतिहास अभ्यासताना बाबासाहेब नेमकी कोणती दृष्टी आपल्याला देत आहेत आणि आपण या काळात वावरत असताना त्या संपूर्ण बौद्ध पूर्वजांचा जो शूरवीरपणा होता, धाडसीपणा होता, निर्भीडपणा होता, हे बाबासाहेब आपल्याला भीमा कोरेगावच्या या जयस्तंभाच्या माध्यमातून आपल्याला समोर ठेवत आहेत. आता आदरणीय तेलतुंबडे सरांनी बऱ्याच विषयाच्या संदर्भामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी सांगणार नाही, आकडेवारी पण आपणासमोर ठेवणार नाहीये. परंतु ही 1818 ची लढाई झाल्यानंतर, इंग्रजांचं राज्य म्हणजे इथे प्रस्थापित झाल्यानंतर, शनिवारवाड्यावरती युनियन जॅक फडकल्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये या आपल्या बौद्ध पूर्वजांना ब्रिटिश सैन्यामध्ये घेतलं गेलेलं नाही आणि या संदर्भामध्ये त्यांना दूर ठेवण्यात आलेलं होतं, आपल्याला माहिती असेल. तर या संदर्भामध्ये गोपाळबाबा वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे यांनी लढा देत होते आणि हाच संदर्भ बाबासाहेब घेऊन ब्रिटिश शासनाशी, तेव्हा पार्लमेंटशी या अनुषंगाने काही गोष्टी आठवण करून देत होत्या आणि तोच संदर्भ घेऊन बाबासाहेब 1 जानेवारी 1927 ला इथे या जयस्तंभाकडे जातात आणि ब्रिटिशांना या अनुषंगाने जाणीव करून देतात की आमचे पूर्वज हे किती शूरवीर होते. या अनुषंगाने हा वेगळा संदर्भ आहे आपल्या माहितीसाठी. म्हणून बाबासाहेबांचा मुख्य उद्देश काय होता की आपल्या लोकांना ब्रिटिश सैन्यामध्ये दाखल करून घेतलं जात नव्हतं, ही खंत म्हणजे गोपाळबाबा वलंगकरांनी व्यक्त केलेली होती आणि शिवराम जानबा कांबळे यांनी देखील व्यक्त केलेली होती. या अनुषंगाने बाबासाहेबांना ही या विषयी माहिती झाली आणि बाबासाहेब प्रत्यक्ष याचा पुरावा म्हणून ब्रिटिश पार्लमेंटकडे या अनुषंगाने तो प्रश्न घेऊन जातात आणि पुढे 1910 ह्या सगळ्या गोष्टी नंतर आलेल्या आहेत पुढे. मग या अनुषंगाने जेव्हा आपण बाबासाहेब हे सांगत असताना सरांनी जो संदर्भ दिलेला आहे 20 मे 1927 बाबासाहेबांच्या भाषणाचा, म्हणजे तो म्हणजे आमचे पूर्वज हे मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, हे बाबासाहेब काय सांगतायत. कारण 500 आणि 28 हा संदर्भ सरांनी दिलेला आहे. म्हणजे आपल्या समाज बांधवाला, अस्पृश्य समाजाला आपल्या पूर्वजाविषयीची योग्य माहिती मिळाली तर ते देखील आपल्या आत्ताच्या काळामध्ये त्यांच्याप्रमाणेच धाडसाने, हिमतीने पुढे जातील, हा बाबासाहेबांचा मुख्य हेतू होता. म्हणून बाबासाहेब 1927 ला तिथे येतात. त्यानंतर मग 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. या सगळ्या गोष्टी पुढे आहेत. म्हणजे बाबासाहेब आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचा शोध घेत आहेत, प्रत्यक्ष भेट देत आहेत आणि आपल्या लोकांना त्यांची जाणीव करून देतात की आमचे बौद्धांचे पूर्वज म्हणजे आत्ताचे आपण बौद्ध, त्यावेळेस महारच, परंतु हे कसे निर्भीड होते आणि त्यांच्यामध्ये जी ताकद, जी बलाढ्य शक्ती जी होती ही किती मोठी होती, या अनुषंगाने बाबासाहेब तो संदर्भ घेऊन पुढे जात आहेत. आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपण अभ्यास करतो आणि मी आता फक्त हा रेफरन्स घेऊन बाबासाहेब 1935 पर्यंत या सगळ्या इतिहासाच्या अनुषंगाने सिंबॉलिक लढे देत आहेत, प्रतिकात्मक लढे देत आहेत. पाण्याचा लढा असेल,
मंदिराचा लढा असेल, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्या बौद्ध पूर्वजाने निकराने लढा दिला, पेशवाच्या विरोधात लढा दिला. मग त्याच धर्तीवरती बाबासाहेबाने भारतामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने, विशेषतः समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने, म्हणजे धर्मसंगर, म्हणजे महाडचा धर्मसंगर करतायत, पाण्याचा लढा करतायत, काळाराम मंदिराचा सत्याग्रह करतायत. परंतु बघा, म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये योग्य दिशा घेऊन, योग्य निर्णय घेऊन बाबासाहेबांनी आपल्या या चळवळीचा, लढ्याचा जो मार्ग आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला दुसऱ्या मार्गाने घेऊन जातात. म्हणजे 1935 पर्यंत बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनाचा लढा देत आहेत, समाज बदलाचा लढा देत आहेत. परंतु बाबासाहेबांच्या लक्षात आल्यानंतर बाबासाहेबांनी हा लढा आता आपल्याला वेगळ्या पद्धतीने लढला पाहिजे. कारण आपल्याला जर इथे वर्णव्यवस्थेच्या बाहेर यायचं असेल, या दलदलीतून बाहेर यायचं असेल, तर आपल्याला ठाम भूमिका घेतली पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी या अनुषंगाने, सरांनी जो संदर्भ दिलेला आहे की बाबासाहेब सगळ्यांचा ठराव घेत आहेत, त्याच्यानंतर ठराव सगळ्याला वाचून दाखवायचा असतं आणि एकमत करून तो पुढे जायचं असते. मग या अनुषंगाने 1935 ला बाबासाहेबांची घोषणा आहे आणि मी या धर्मात जन्मलो असलो तरी या धर्मात मरणार नाही, म्हणजे बाबासाहेबांची ती घोषणा. तिथून 1935 ते 1956 मी थोडस या विषयाला थोडं वेगळ्या पद्धतीने घेऊन जातो आहे. म्हणजे बघा की आपण अल्पसंख्याक असून देखील, आपल्याकडे कुठल्याच प्रकारचं बळ नसताना देखील बाबासाहेबांनी आपल्या समाजाला आपल्या हिमतीच्या जोरावर, ताकदीच्या जोरावर, आपल्या सिंहराशीच्या जोरावर संपूर्ण प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये निर्णय घेऊन आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कायदे करून घेऊन, तिकडं कायद्याचं देखील बळ देऊन बाबासाहेब कशा पद्धतीने आपल्याला माणसात आणलेले आहेत, हा संदर्भ आपल्याला इथे घेणं गरजेचं आहे. म्हणून बाबासाहेबांनी 1935 त्यानंतर पुढचा सगळा लढा हे आपल्याला देत आहेत. मग हा लढा देत असताना त्यानंतर 35 ते 1956 ही बाबासाहेबांच्या चळवळीची योग्य दिशा आहे. म्हणजे सिंह राशीचे लोक, म्हणजे बाबासाहेब आपल्याला आपली क्षमता काय आहे, आपण कोण आहोत, आपण काय करू शकतो आहोत, आपण एखाद्या बलाढ्य शक्तीशी कशा प्रकारची झुंज देऊ शकतो आहोत, हे सगळे उदाहरण दिले आहेत. म्हणजे तिथे तलवारी असे असतील किंवा सैन्याचे जे काही शस्त्र आहेत, त्या शस्त्राऐवजी बाबासाहेबांनी शस्त्र बदललेले आहेत. लेखणीच्या जोरावर, बहुमताच्या जोरावर आपल्याला मानवी कल्याणाचे सगळे शस्त्र आपल्या हातात दिलेले आहेत, म्हणजेच लेखणी. म्हणूनच बाबासाहेबांचे जे वाक्य आहे ना, जो शिक्षण घेईल, जो म्हणजे जो तो आपल्याला माहिती आहे बघा, जो वाघिणीचं दूध प्राशन काय ते मला आता आठवत नाहीये, जो तर त्या अनुषंगाने बाबासाहेब म्हणतात की वाघिणीचं दूध प्राशन करेल, अशा अर्थाने शिक्षणाचा जो संदर्भ देत आहेत. म्हणजे आपण किती बलवान आहोत, किती ताकदवान आहोत, अशा अर्थाने तो लढा बाबासाहेबांनी जो या अर्थाने आपल्या समाजाला प्रोत्साहित करतात, पाठबळ देत आहेत आणि याच्याकडे नेत आहेत. आणि मग 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा देऊन आपण पूर्वीपासूनच कसे या व्यवस्थेच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ शकतो, या संदर्भाची दिशा आपल्याला समोर बाबासाहेब ठेवतायत. मी या अनुषंगाने थोडस वेगळा मुद्दा आपल्याकडे घेऊन जातो आहे आणि त्या अनुषंगाने बाबासाहेबांनी 1956 नंतरची दिशा जी आपल्याला दिलेली आहे, ती दिशा आपण योग्य पद्धतीने आपल्या आचरणात न आणल्यामुळे आता सरांनी जो शेवटचा जो संदर्भ जो दिलेला आहे, तो म्हणजे बौद्ध जनांच्या ज्या प्रतिज्ञा बाबासाहेबांना आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्या प्रतिज्ञानुसार आपल्याला आचरण करायचं आहे. इतिहासाचा मागोवा तर आपण घेतलाच पाहिजे, इतिहास तर आपल्याला माहितीच पाहिजे, परंतु वर्तमान काळाची वाटचाल आपली काय पाहिजे आहे, या अनुषंगाने आजचा आपला समाज कोणत्या दिशेने गेला पाहिजे,
प्रामुख्याने यावरती आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपल्याला बाबासाहेबांची 1956 ची दिशा कळत नाही, तोपर्यंत आज आपलं अस्तित्व जे आहे ते पुढच्या काळामध्ये शिल्लक देखील राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे युद्धातले डावपेच जसे आज आखले जातात त्या परिस्थितीनुसार, त्याच पद्धतीचे पुढच्या काळातले जे आता प्राप्त झालेले जे काही प्रसंग आहेत किंवा समस्या आहे, प्रश्न आहे, त्यावरती बौद्ध समाजाने एकमताने, एक दिलाने आपली भरकटलेली दिशा स्वीकारून एका बाबासाहेबांच्या आदर्शवत प्रबुद्ध भारताच्या स्वप्नाकडे जाण्यासाठी आपण मार्गक्रम करणं गरजेचं आहे. या अनुषंगाने, कारण इतिहास माहिती पाहिजे आहे, परंतु त्या इतिहासाचा उदो वेगळ्या पद्धतीने होऊन जर आपल्या समाजाची अतोनात हानी होत असेल, तर आपलं पुढचं फ्युचर हे खूप धोक्याचं राहणार आहे. म्हणून मी इतिहासामध्ये न जाता वर्तमान वाटचालीच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची योग्य दिशा आपण घेऊन, आपण बौद्ध आहोत, आपले पूर्वज शूरवीर होते आणि आपण वेगवेगळ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी कधीही घाबरणारे नाही आहोत, हा बाबासाहेबांचा आदेश आपण मानून वर्तमान काळामध्ये जे आता गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, या गंभीर प्रश्नाला घेऊन बुद्धिस्ट सेमिनरी कार्यरत आहे. मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी आता उघड्या डोळ्याने समाजाच्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि अंतर्गत असणाऱ्या गटबाजीला फाटा देऊन आपली युद्धाची रणनीती आता बदलली पाहिजे. लोक तुम्हाला फोडण्यामध्ये मशगूल आहेत आणि आपण लाचारी सारखे त्यांच्या पाठीमागं धावून आपला असा स्वाभिमानी समाज, निर्भीड समाज, कशाच्याही तमा न बाळगणारा समाज हा आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी स्वतःला विकतो आहे की काय, या प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. या परिस्थितीतून समाजाला सावरण्यासाठी बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, स्वाभिमानापेक्षा मला, भाकरीपेक्षा मला स्वाभिमान महत्वाचा आहे. हा स्वाभिमान टिकवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात आणि बुद्धिस्ट सेमिनरीचे एक टॅगलाईन आहे, मनुष्य मात्राला पूर्ण अवस्थेत नेण्यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध होऊयात. आपण भीमा कोरेगावच्या आपल्या बौद्ध पूर्वजांना या पूर्वसंध्येला अभिवादन करूयात आणि त्यांची बलाढ्य शक्ती, त्यांचे विचार आपल्या आचरणात आणण्यासाठी कटिबद्ध होऊयात आणि बाबासाहेबांचा 1956 नंतरचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी आपल्या तन मन धनाने पुढे जाऊयात. या अनुषंगाने मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांना खूप खूप साधुवाद देतो, मंगल कामना देतो, मित्रभाव व्यक्त करतो आणि थांबतो. आपल्याला वाटत असेल की यांनी विषयाला सोडून, परंतु इतिहास सरांनी पूर्ण सांगितलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती आहे, परंतु इतिहासातून आपण वर्तमानामध्ये असणाऱ्या समस्येकडे पाहिलं पाहिजे, या अनुषंगाने ही मांडणी केलेली आहे. मी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. आपण विषयाच्या अनुषंगाने आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, हा भाग सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांनी सखोल असा घेतला होता. परंतु आपण त्याची दुसरी बाजू, की बाबासाहेबाच्या विचारधारेतून आज आधुनिक युगामध्ये आपण काय घ्यायला पाहिजे, बाबासाहेबांनी काय दिलेलं आहे, याचं सखोल असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आपण जी एक म्हण म्हणत होतात ती अशी होती की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर आपण हे जे मार्गदर्शन केलेलं आहे आम्हाला सखोल असं, की बौद्ध जणांच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या अंमलात कशा आणायच्या, आपले पूर्वज शूरवीर होते, या सगळ्या गोष्टी आपण वेगळ्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत सर. एक बाजू पूर्वजांची बाजू,
ही सत्येंद्रजी तेलतुंबडे सरांनी मार्गदर्शन केली, तर त्याच्यानंतरची दुसरी बाजू हे आदरणीय डॉक्टर R.D. बडगे सरांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं ही मांडणी केलेली आहे. यानंतर जे काही ऑनलाईन या मीटिंग सत्रामध्ये उपस्थित मान्यवर आहेत, कुणाला काही शंका असेल, काही प्रश्न विचारायचा असेल तर त्यांनी विचारावा. ते गोक्षे सरांनी हँड रेज केला होता. गोक्षे सर बोलायचंय का? आणि आपले एक चंद्रपूरचे एक चळवळ चालवणारे जे दोनच आर्य सत्य म्हणतात असे यशन बौद्ध सर पण सहभागी झाले आहेत. त्यांनी पण या विषयाच्या अनुषंगाने सहभागी व्हावं, आपली मत मांडावं. ते पुस्तक मोठं पुस्तक सर्वांना जय भीम. जय भीम, जय भीम साहेब बोला. मला याची कल्पना जाऊ दे. नव्हती. अचानक मी पाहता पाहता मला लिंक दिसली आणि म्हणून मग मी लिंक जॉईन झालो. मला विषय काय आहे काय नाही काहीही माहित नाही. मी थोडस बडके साहेबांचं ऐकता ऐकता थोडस बाजूला झालो. तेलतुंबडे साहेबांनी फोन केला की आता ऐकण्यासाठीच म्हणून मी पुन्हा जॉईन झालो. अर्थातच मला या संदर्भामध्ये माझी स्वतःची जी भूमिका आहे ही स्पष्ट आणि स्पष्ट आहे. कारण मी पाहत आलोय आणि मला असं वाटतं की कमीत कमी वयानं तरी तुमच्यापेक्षा सर्वांपेक्षा मी मोठा आहे आणि तुमच्यापेक्षा अनेक दिवस पर्यंत पाहिलेले आहे. आणि ते पाहत असताना मला अनुभव हा आला, आम्ही निव्वळ लोकांना सांगतो आहे की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही तसं करा. पण कसं करा, केव्हा करायला सांगणार, केव्हा तुम्ही लोकांना घेऊन जाणार. बाबासाहेब आम्हाला आमचं संघटन करण्यासाठी अगदी 1924 मध्ये बाबासाहेब आम्हाला सांगतात एज्युकेट ऑर्गनाइज. मग आम्ही केव्हा ऑर्गनाइज होणार आहोत. असं करा तसं करा तसं करा किती दिवस पर्यंत आम्ही सांगत राहणार आहोत लोकांना. आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हटलं की मी स्पष्ट आहे. आणि मग मी ठरवलं की नाही आपण लोकांना काहीतरी सांगायचं, या दिशेनं जा बाबा, म्हणजे तुमचं झालं भलं झालेलं तुम्हाला दिसेल. आणि भलं झालेलं जेव्हा दिसेल तेव्हा तुम्हीच सांगा की नाही रे बाबा ही गोष्ट केल्यानंतर आपलं भलं होतं. आणि त्या दृष्टीनं आम्ही एक अमरावतीला सामाजिक एक संघ आहे, त्या संघाने एक स्पष्ट भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्यांनी अगदी जोमानं कामाला सुरुवात केलेली आहे. जसं मी स्वतः 94 पर्यंत जाऊन धम्मातून ज्या बडगे साहेबांनी आजची जी भूमिका मांडली तीच भूमिका प्रत्यक्षात ग्रंथ हातात देऊन 42 विहारामध्ये स्पष्ट भूमिका घेतली की बाबा आपल्याला आपलं जे दुःख आहे ते दुःख जर नाही जर करायचं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे. बाबासाहेब स्पष्टपणे आपल्या ग्रंथामध्ये त्याचं मार्गदर्शन करतात. आणि विशेषतः आमचं दुःखच आम्हाला माहित नाही, अजूनपर्यंत आम्हाला माहित नाही. बुद्धानं 2 प्रकारचे दुःख सांगितलेले आहेत. 4 आर्य सत्यामध्ये दुःख सांगितलेलं आहे पुनर्जन्माचं आणि 2 आर्य सत्यामध्ये दुःख सांगितलं आहे दारिद्र्य गरिबीचं. आणि बाबासाहेबांनी या 2 दुःखापैकी स्पष्टपणे दारिद्र्य गरिबी हे दुःख नाहीसं करण्याचं स्वीकारलेलं आहे आणि त्यासाठी स्पष्ट भूमिका बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये घेतलेली आहे. काय सांगतात बाबासाहेब,
जर तुम्हाला तुमचं दारिद्र्य, गरिबी, दुःख नाहीस जर करायचं असेल, तर तुम्हाला शासनकर्ती जमात बनली पाहिजे. स्पष्टपणे सांगतात. जे बडगे साहेब जे सांगून गेले ना, मोठं कशाला सांगायचं, सरळ सरळ सांगायचं की नाही, बाबासाहेबांनी आम्हाला आमचं दुःख नाहीस जर करायचं असेल तर शासनकर्ती जमात बनायला सांगितलेलं आहे. आणि शासनकर्ती जमात जेव्हा तुम्ही बनाल तेव्हाच तुम्ही दारिद्र्य, गरिबी या दुःखापासून मुक्त व्हाल. अन्यथा मुक्त होऊ शकत नाही. आळे गेळे घेणं आम्ही बंद करून टाकलं. बाबासाहेबांनी अनेक मार्ग आम्हाला सांगितलेले आहेत. आचरणाच्या संदर्भामध्ये अनेक मार्ग सांगितलेले आहेत. अगदी दीक्षेच्या वेळेला 22 प्रतिज्ञा दिल्या. बाबासाहेबांनी ग्रंथामध्ये आम्हाला 85 अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता दिल्या. नंतर धम्मपालन गाथा सांगितली. आणखी नंतर 6 मार्ग सांगितले. पण त्यामध्ये बाबासाहेब जे सांगतात धम्मपालन गाथेचं आचरण करण्यासाठी स्पष्टपणे सांगतात आणि ते उदाहरण घेऊन सांगतात. जे गोष्ट उदाहरण नाही अशी गोष्ट सांगून उगीच लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यात काही अडचण काय पडलं नाही आहे. स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांनी आचरण करण्यासाठी पट्टीसेनचं उदाहरण दिलं आणि पट्टीसेनच्या उदाहरणावरून बाबासाहेब मला आचरण करायचं स्पष्टपणे सांगतात. आणि या आचरणामधून आम्ही आमची शासनकर्ती जमात बनवणारी माणसं तयार करणार आहोत. आम्ही सेमिनरी स्थापन करून काय करणार आहोत, जोपर्यंत तुम्ही आचरणाकडे लोकांना नेणारच नाहीत मग तुम्ही लोकांमध्ये सदाचार कसा निर्माण करणार, त्यांच्यामध्ये नैतिकता निर्माण कशी करणार, त्यांच्यामध्ये मैत्री भावना कशी निर्माण करणार. या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर तुम्हाला पट्टीसेनचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं लागेल आणि त्या पद्धतीने तुम्हाला आचरण करावं लागेल. तरच तुम्हाला काहीतरी तुम्हाला भलं चांगलं मिळेल. नाही तर आम्ही किती मोगम सांगत बसलो तरीही समाजावरती काही परिणाम होऊ शकणार नाही, काही होणार नाही. किती आम्ही उदाहरण घेत बसलो, मोठं चांगलं सुंदर उदाहरण दिलं. आम्ही बौद्ध लोकांचे वारस आहोत. आज आम्ही बौद्ध लोकांनी जे आम्हाला जो इतिहास दिला, तर माईक ऑफ झालाय. बौद्ध सर, माईक ऑन करा. आवाज येत नाही आहे. माईक ऑन करा. माईक ऑन. हॅलो. हा बोला येतोय आवाज, बोला. मग काय येत नव्हता का आवाज? हो माईक ऑफ झाला होता आपला. हो का? तर स्पष्ट भूमिका मला असं वाटतं की आज तर 2 लोक मला परिचित दिसत आहेत. मी त्यांना आग्रहाची विनंती करेन की बाबा स्पष्ट भूमिका घ्या. आपण चांगली सेमिनरी मध्ये आम्ही स्पष्टपणे आम्ही लोकांना काय सांगणार आहोत काय नाही अशा जर स्पष्ट जर भूमिका जर घेतल्या तर मला असं वाटतं की लोकांना अरे बापरे या गोष्टी तर चालणार आहेत. अशा स्पष्ट भूमिका, काही गोष्टी स्पष्ट आहेत, काही गोष्टी स्पष्ट जरी नसल्या तरी त्या स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करावा आपण, अशीच आपल्याला मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत, जय संविधान. हा, धन्यवाद सर. आपण छान असं मोलाचं आपले विचार व्यक्त केलेले आहेत. कोणाला काही शंका वगैरे विचारायची असेल तर विचारा. जय भीम सर. मी संदीप त्रिभुवन बोलतोय. असाच आदरणीय तेलतुंबडे सर आणि आदरणीय बडगे सर यांनी खूप या विषयाचं खूप छान विश्लेषण केलेलं आहे. भरपूर गोष्टी यातून समजल्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळेस त्यांना ते हिंदू धर्माचेच अभ्यास करत होते अगोदर
आणि ज्यावेळेस त्यांनी सुरुवातीला जे मूकनायक वगैरे पत्र काढले त्यामध्ये सुद्धा संतांचे काही काव्य ते फ्रंट पेजवरती मुखपत्रावरती ते लिहायचे आणि त्याच्या खाली त्यांचा अर्थही लिहायचे, म्हणजे ओवी आणि ओवीच्या खाली अर्थही लिहायचे. असंही होतं. आणि मग ज्यावेळेस 1935 पर्यंत त्यांनी थोडीशी वाट पाहिली की आपल्याला आपली चूल वेगळी मांडली केली पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी 13 ऑक्टोबर 1935 त्यांनी घोषणा केली. येवला येथे घोषणा केली, मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मी मरणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय ज्ञानी महामानव असल्यामुळे त्यांनी त्यांच्या जीवनाची कार्यपद्धती अगदी रीतसर पणे त्यांची ठेवलेली आहे. त्यांचे विचार वेगवेगळ्या वेळेस थोडेसे त्यांनी चेंज केले, अपडेट केले आणि मग एक आपल्याला व्यवस्थित असा मार्ग त्यांनी दिलेला आहे. तर हे जे वाक्य आहे, आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, या वाक्यातून त्यांना या राशी भविष्याविषयी काही घेणं देणं नव्हतं, परंतु जसं गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही, तसं हे वाक्य आहे की तुम्ही सिंह राशीचे आहेत किंवा तुमचे पूर्वज जे आहे, बौद्धांचे जे पूर्वज, आताच आपल्याला बर्गे सरांनी सांगितलंय की बौद्धांचे जे काही पूर्वज आहेत हे शूरवीर होते. आणि एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी मुलाखत देतानाही सुद्धा सांगितलं होतं की ही जी जात आहे, महार जात आहे, ही खूप शूरवीर आहे आणि एकजुटीसाठी खूप एकजुटीने संघर्ष करू शकणारी जात आहे. आणि या जातीमुळेच मी वेगवेगळे जे काही प्रतिकात्मक लढे देऊ शकलो आणि एक प्रकारची मोठी चळवळ उभी करू शकलो, तर या जातीमुळेच मी करू शकलो, असंही एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या समाजाची मानसिकता बदलायची होती आणि मानसिकता बदलत असताना ती साधा जर माणूस असता त्यांच्या जागी, तर ती सगळेजण एवढे सर्व आपली जात एकवटली नसती आणि समाज एकवटला नसता, परंतु त्यांनी ज्ञानाच्या जोरावरती त्यावेळच्या आपल्या पूर्वजांना एकत्र केलं आणि एक त्यांच्यामध्ये आत्मविश्वास तयार केला. आणि या आत्मविश्वास तयार करून मग लेखणीच्या द्वारे म्हणा, भाषणाच्या द्वारे म्हणा, त्यांनी खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि मग आपल्याला इथपर्यंत आणून ठेवलं. आणि आदरणीय बर्गे सरांनीही सांगितलं की आता इतिहासाचं वाचन करून आत्ताच्या स्थितीत वर्तमानामध्ये आपल्याला त्याचा कसा उपयोग करता येईल हे पाहणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता इतिहास तर जे झालेला आहे तो आपला इतिहास तर चांगलाच आहे, तो आपण काही बदलणार नाही, त्यात ऍड करणार नाही, डिलीट करणार नाही, परंतु त्याचा रेफरन्स घेऊन आत्ताच्या ज्या समस्या आहेत त्या समस्येला तोंड देणं, आपण एकत्रित राहणं आणि या बुद्धिस्ट सेमिनरीच्या माध्यमातून आत्ताच आदरणीय बौद्ध सरांनी सुद्धा सांगितलं की आपली भूमिका ही अतिशय स्पष्ट असावी. तर त्या भूमिका स्पष्ट असण्यासाठी आपल्याला वारंवार इतिहासाचाही रेफरन्स घेणं गरजेचं आहे, आत्ताचा आपला स्टडी करणंही गरजेचं आहे, अभ्यास करणंही गरजेचं आहे आणि आत्ताचे जे प्रश्न आहेत ते सोडवणंही गरजेचं आहे. असे तिन्ही मार्गाने आपलं मार्गक्रमण करणं आपल्याला गरजेचं आहे. तर दर वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला जो काही आपला समाज विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी तो मानवंदना देण्यासाठी जातो, तर या दिवशी किंवा 31 डिसेंबरला 30 डिसेंबरला अगोदर आपण 1-2 दिवस वेगवेगळे संकल्प करतो आणि मग आपण 1 तारखेला विजयस्तंभाला मानवंदना देऊन वेगवेगळे संकल्प करून मग घरी येत असतो. तर या बुद्धिस्ट सेमिनरच्या माध्यमातून
मीही असा संकल्प करतो की इतिहासातील जे काही रेफरन्सेस आहे ते नियमित किमान 5 ते 10 पानं बाबासाहेबांच्या चरित्राचे, बाबासाहेबांवर लिहिलेले खंडाचे अनेक खंड आहेत त्याची आपण वाचन करू, वेगवेगळ्या नोट्स काढून ते त्याचा रेफरन्सेस लावून सगळ्यांना जिथं जिथं आपण समाजकार्य करतो तिथे तिथे सगळ्यांना एकत्रित ठेवण्याचं मी काम करेल आणि असा संकल्प करून मी जास्तीत जास्त बाबासाहेब आंबेडकर वाचेल, तथागत भगवान गौतम बुद्धाचा तंब समजून घेईल आणि तिसरं आदरणीय बौद्ध सरांनी सांगितल्याप्रमाणे ते आचरणात सुद्धा उतरवण्याचा मी आणि आपण सर्व संकल्प करूयात आणि आपल्याला या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 तारखेला जाऊन हा संकल्प पूर्ण करूयात. एवढे बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. धन्यवाद सर. आपण आपलं विषयाच्या अनुषंगाने सुंदर असं मत मांडलेलं आहे. अजून कोणाला काही शंका विचारायची आहे का बघा? शंका विचारली पाहिजे. आणि एक मुद्दा माझ्याकडून सांगायचा राहून गेला की 2018ला जी दंगल केली प्रस्थापितांनी त्यावेळेला केली ती 1818च्या अनुषंगाने केली. आम्ही मात्र त्याचा अभ्यास करत नाही. आता ही लोक आमच्या रणनीती वापरत आहेत आणि आम्ही मात्र तिथपर्यंत जायला तयार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी. हो, अगदी बरोबर सर. आज विषयाच्या अनुषंगानं अतिशय सखोल असं मार्गदर्शन आजच्या वक्त्यांनी केलेलं आहे. कारण विषय हा आमचे पूर्वज मेष राशीचे नसून सिंह राशीचे आहेत, हे बाबासाहेबांनी उद्गारलेलं वाक्य आहे. अनेक गोष्टी त्यांनी स्पष्ट करून त्यांच्या लेखामध्ये सांगितलेलं आहे. पण हा विषय कुणीही चर्चेला घेतलेला नाही. हे श्रेय फक्त बुद्धिस्ट सेमिनरीलाच जाते की बाबासाहेबांचं जे ध्येय धोरण उद्दिष्ट आहे, बाबासाहेबांनी जे आम्हाला काय काय सांगितलंय त्यावर चर्चा होणं गरजेचं आहे. एकंदरीत आजच्या या विषयाच्या अनुषंगानं आंबेडकरी चळवळीचा योद्धा आपल्याला बनता आलं पाहिजे. बाबासाहेबाचं एक कोटेशन इथं देतो, देव आणि देवावर विसंबून राहू नका, अंधश्रद्धा व बुवाबाजी यांचा विरोध करा, भविष्य मुहूर्त चमत्कार इत्यादी गोष्टीवर विश्वास ठेवू नका, असं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपलं भविष्य हातावरच्या रेषावर अवलंबून नसतं, तर ते माणसांच्या सामूहिक कर्तृत्वावर अवलंबून असतं. हे आपल्याला आजच्या ह्या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं आपल्या लक्षात येतंय. आपली म्हणजे शूरवीरांची आपली कहाणी आहे आणि आपण 1 जानेवारीला भीमा कोरेगाव मानवंदना देण्यासाठी जात असतो. आणि त्या पद्धतीनं हा जो विषय आहे की उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का, उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का, आज तरी क्रांतीसाठी वाट भीमाची धरशील का, वाट भीमाची धरशील का. तर बाबासाहेबांनी जो दिशा दिलेली आहे आपल्याला, बाबासाहेबांनी जो आपल्याला मार्ग दाखवलेला आहे, त्या मार्गावर चलून काम करणं आणि आचरणात आणणं, या गोष्टी आजच्या विषयातून आपल्याला मिळालेल्या आहेत. यानंतर मी दयानंदजी घोडके सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी सरनतई घेऊन, तेलतुंबडे सरजी सरनतई घ्यायचं का आता? हॅलो, घ्या ना. हा, तर मी दयानंदजी घोडके सरांना बड्डे साहेबांनी मागच्या वेळेला एक सुचवलेलं होतं
की धम्मपालन गाथा घ्या आणि बरं, बौद्ध बरं. सर हे धम्मपालन गाथेवरच काम करतायत, तर धम्मपालन गाथा आणि त्याला जोडून सरांचाही सलग घेऊन टाका. हो हो. तर मी आदरणीय सुरेशजी घोकशे सरांना नम्र विनंती करतो की त्यांनी धम्मपालन गाथा घेण्यात यावी. आदरणीय सुरेशजी घोकशे सर आहेत का? संतोष पटवेकरांना सांगा. बरं बरं, काय हरकत नाही. तर मी धम्मपालन गाथा घेत आहे. सब्ब पापस्स अतोर्णं कुशलस्स उपसंपदां सचित्त पर्योदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं दन्तं दुच्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमहिच न तावता धम्मधरो यावता बहु भासति योत्साप्यंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो धम्मं नपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलं साधु साधु साधु. ठीक आहे. सर्वांना जय भीम सर. सर्वांना नमो बुद्धाय जय भीम. 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 शुभरात्री.